वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 भाषा 1 आणि भाषा 2 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहत आहोत। दोन प्रश्नपत्रिका म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 2025 ची प्रश्नपत्रिका आपण यापूर्वी अनालायसिस केलेली आहे आणि व्हिडिओ क्रमांक 1 व्हिडिओ क्रमांक 2 आपण यापूर्वी अपलोड केलेला आहे। तर आपण आज व्हिडिओ क्रमांक 3 पाहणार आहोत, कारण मराठी विषयासंदर्भात जशा प्रकारचे प्रश्न म्हणजे 2024 आणि 2025 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहे, सोपे प्रश्न आता मराठी भाषेमध्ये विचारले जात आहे। और अगर दोस्तों अगर आप भाषा 1 हिंदी लेंगे, भाषा 2 मराठी लेंगे तो आपका जो पासिंग का चांसेस होता है वो 90% हो जाता है दोस्तों, क्योंकि इंग्लिश वहां से आप हटा देते हैं। और मैं आपको बताऊंगा कि भाषा 1 हिंदी अगर आप लेते हो, भाषा 2 मराठी आप लेते हो, तो रोज मैं बताता हूं कि पेपर तो आपका वैसे भी मराठी में होने वाला है, हिंदी मीडियम का कोई सवाल ही नहीं उठता। सिर्फ भाषा 1 हिंदी लेना है, हिंदी मीडियम सिलेक्ट कर और आपको किसी प्रकार की कोई परेशानी नहीं होगी। आज के इस वीडियो में मराठी से जुड़े बहुत ज़्यादा इंपॉर्टंट क्वेश्चन हम देखने वाले हैं दोस्तों। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता। दोस्तों, मेंबरशिप हासिल करने से क्या होगा कि आपको जो है महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 के लिए हमारे सभी वीडियोस जो है वो बिल्कुल फ्री में देखने के लिए मिलेंगे। तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। प्रश्न आहे की केवल प्रयोगी अव्यय ओळखा। हा प्रश्न म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन आपण जे ऍड केलेले आहेत ते टीईटी मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे, म्हणजे खूप कठीण प्रश्न असतात असं नाही। प्रश्न आहे की केवल प्रयोगी अव्यय ओळखा, की म्हणजे एकदम सोपा प्रश्न आहे। म्हणजे वाहवा किंवा आणि अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर वाहवा म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, आता हे बघा, साहित्यकार, लेखक, कवी यांच्या संदर्भात आपल्याला हिंदीमध्ये सुद्धा 2 ते 3 प्रश्न विचारले जातात आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा 2 ते 3 प्रश्न म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे वेगवेगळे 2-2, 3-3 प्रश्न विचारले जातात। प्रश्न आहे की ययाती या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। नासी फडके, विष्णू सखाराम खांडेकर, विश्वास पाटील किंवा रणजित देसाई, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आणि ययाती या साहित्य कृतीचे जे लेखक आहे ते असणार आहे विस खांडेकर, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, बेसिक पासून आपण सुरुवात केलेली आहे, कारण टीईटी मध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तशाच प्रकारचे प्रत्येक प्रश्न आपण म्हणजे अनालायसिस करून प्रत्येक व्हिडिओमध्ये ऍड करत आहोत। प्रश्न आहे की कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता। आता हे बघा, समानार्थी, एक मिनिट, स्क्रीन रोटेट झालेली नाही, ओके सॉरी। हां, प्रश्न आहे की कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आता हे बघा, कमळ म्हणजे काय तर राजीव, कमळ म्हणजे काय तर पंकज, कमळ म्हणजे काय तर सरोज, परंतु पद्मा या ठिकाणी काय आहे, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4। आता चौथा जे प्रश्न आहे, हा प्रश्न 3 वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। 2013 ते 2025 मध्ये जी परीक्षा झालेली आहे, म्हणजे 3 वेळा रिपीट झालेला हा प्रश्न आहे की वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता। या ठिकाणी वडील नाही तर वडील मंडळीस आहे, लक्षात ठेवा। तर हे बघा, तीर्थ स्वरूप, आता तीर्थ स्वरूप म्हणतात आपल्याला माहित आहे, म्हणजे ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 कट झालेला आहे। आता या ठिकाणी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता, अशा प्रकारे सुद्धा एक प्रश्न तयार झालेला आहे, कारण तुम्हाला 2 या ठिकाणी तीर्थ स्वरूप दिलेले आहे। आता यापैकी योग्यरित्या कोणता शब्द लिहिलेला आहे, तर ऑप्शन 3 म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3
असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात. सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स 4 विकल्प दिलेले आहे आणि हे बघा सर्वनामाचे जे एकंदर प्रकार पडतात ते 6 प्रकार पडतात. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे पुन्हा म्हणजे तशाच प्रकारचा प्रश्न आहे की त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. तर हे बघा कवी संदर्भात हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे की त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. निसर्ग कवी, बालकवी, नवकवी किंवा गझलकार अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा या ठिकाणी 2 ऑप्शन बरोबर असेल. म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे निसर्ग कवी सुद्धा आहे आणि बालकवी सुद्धा आहे. म्हणजे ऑप्शन 1 असो किंवा 2 असो दोन्ही पर्याय या ठिकाणी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. आता हे बघा 7वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 7वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की अधोरेखित शब्दांची जात पर्यायातून निवडा. आता कोण या ठिकाणी काय केले आहे तर अंडरलाइन केलेला आहे. कोण आहे रे तिकडे अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे आणि कोण हा शब्द अधोरेखित आहे म्हणजे अंडरलाइन केलेला शब्द आहे आणि या शब्दाची जात कोणती अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. विशेषण आहे तर विशेषण नाही सर्वांना माहीत आहे. सर्वनामिक विशेषण आहे. ओके सर्वनाम आहे किंवा क्रियापद आहे. क्रियापद सुद्धा हा ऑप्शन नाही. तर हे बघा सर्वनामिक विशेषण किंवा सर्वनाम तर कोण हे काय असणार आहे सर्वनाम असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही. आता हे बघा मित्रांनो शब्दयोगी अव्यय नाही म्हणजे 3 पर्याय आहे परंतु 1 नाही. तर हे बघा समोर शब्दयोगी अव्यय, मागे शब्दयोगी अव्यय, कडे शब्दयोगी अव्यय परंतु प्रश्न काय आहे की शब्दयोगी अव्यय नाही. तर ऑप्शन जे 1 असेल सबब आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. कारण की कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नहीं अशा प्रकारे विचारला गेलेला आहे. तर ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. दोस्तों मैं आपको बताऊंगा कि हिंदी और मराठी में करीब करीब 70 से 80% जो सिलेबस होता है वो सेम होता है. सिर्फ भाषा का यहाँ पर फर्क होता है. बहुत ज़्यादा दिक्कत आपको नहीं होगी. कई बार क्या होता है कि जो क्वेश्चन हिंदी में होता है वही क्वेश्चन मराठी में भी होता है. और जो बच्चा जो टीचर अभी से जिसने पढ़ना शुरू किया मैं बता रहा हूँ 100% उनका रिजल्ट जो है इस बार पास का आने वाला है. क्योंकि जून में परीक्षा होने वाली है. अभी भी हमारे पास 100 से ज़्यादा दिन बचे. तो बिल्कुल एक बेसिक से आप क्या है अपनी पढ़ाई को शुरू कर सकते हैं और बहुत ज़्यादा आसानी से जो है आप मतलब टीईटी की परीक्षा को क्वालिफाइड कर सकते हैं. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे आहे की पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता. आता हे बघा म्हणजे चुकीचा शब्द कोणता तर परीक्षा बरोबर लिहिलेला आहे. ओके शिक्षण सुद्धा राईट असणार आहे. उपहारगृह सुद्धा बरोबर आहे परंतु आशीर्वाद या ठिकाणी चुकीचा लिहिलेला आहे. म्हणजे आपला योग्य उत्तर काय झाला तर ऑप्शन डी म्हणजे पर्याय जे 4 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात. आता हे बघा मित्रांनो महाप्राण वर्ण कोणता म्हणजे एच ह चे आवाज ज्या ठिकाणी निघेल ते महाप्राण. आता च ग ब या ठिकाणी एच चा वापर होत नाही परंतु घ आपण म्हटला की एच म्हणजे हो चे आवाज निघत आहे. तर ऑप्शन जे डी असेल पर्याय जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. टोटली व्हिडिओ जे आहे ते फ्रीमध्ये बघायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही हे मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 11. आता हे बघा 11वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे आहे तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. आता हे बघा तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न आपण सोपे प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहे. भवसागर या ठिकाणी तत्पुरुष समासाचे उदाहरण असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 12 दिलेला आहे की अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. अनुराग या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता. तर हे बघा प्रेम,
क्रोध, संताप किंवा राग अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. परंतु अनुराग म्हणजे काय तर प्रेम, अनुराग म्हणजे लव, म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक दिलेला आहे ते आपला राईट आन्सर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न आहे की विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे. तर हे बघा मित्रांनो, विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे अशा प्रकारे प्रश्न आहे. म्हणजे रसासंदर्भात हा प्रश्न विचारला गेलेला आहे. अद्भुत रस, शृंगार रस, भयानक रस किंवा शांत रस अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि अद्भुत रस आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की वाऱ्यांवर सोडणे या अर्थाचा प्रचार म्हणजे वाक्प्रचार कोणता अशा प्रकारे हा प्रश्न असू शकतो. स्पेलिंग मिस्टेक काहीतरी झालेली आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. वाऱ्यावर सोडणे म्हणजे काय, नेमका प्रश्न डायरेक्ट इनडायरेक्ट अशा प्रकारे दिलेला आहे. त्याग करणे, फडशा पाडणे, बाला बहाम ओढून टाकणे अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहे. तर वाऱ्यावर सोडणे म्हणजे काय तर त्याग करणे. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. ओके, 15वा प्रश्न आहे की सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो की सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे. पौडा आहे, अभंग आहे, संतवाणी आहे किंवा लावणी आहे. तर हे बघा, सुंदरा मनामध्ये भरली ही लावणी आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो हे बघा, तुमच्यासाठी एक कॉम्बो पॅक आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र विषय या ठिकाणी आपण ॲड केलेला आहे. म्हणजे मराठीचे जे नोट्स आहे ते 84 पेजेस आहे, हिंदीचे जे नोट्स आहे ते 90 पेजेसचे आहे आणि बालमानसशास्त्राचे सुद्धा नोट्स म्हणजे काही 82-83 पेजेसचे या ठिकाणी असणार आहे. म्हणजे टोटली सिलेबस आपण जे मेन टॉपिक होते हिंदी आणि मराठी तर टोटली आपण ॲड केलेलं आहे. परंतु बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा आपण 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये म्हणजे जे टॉपिक TETमध्ये विचारले गेलेले आहे ते संपूर्ण टॉपिक आपण या नोट्समध्ये एकत्रित केलेले आहे आणि PDF स्वरूपात तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. हिंदी, मराठी आणि CDP फक्त 399 मध्ये आपण हे कॉम्बो पॅक या ठिकाणी ठेवलेला आहे आणि लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे मित्रांनो. स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे आणि सोबतच आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट हे नोट्स आहे मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी आणि तुमच्यासाठी एकदम इम्पॉर्टेंट हे नोट्स है. और हिंदी के नोट्स, मराठी के नोट्स अगर आप सेपरेट भी परचेस करना चाहते हो तो आप 1 या 2 नोट्स भी यहाँ से ले सकते हो दोस्तों. क्योंकि हिंदी में तो मैंने आपको गारंटी दी हो कि 25 के नीचे हमारा एक भी बच्चा नहीं जाएगा. क्योंकि हिंदी जो होता है दोस्तों वो ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल से ही शुरू होता है. आप पिछला रिकॉर्ड उठाकर देख लेंगे, 22% हमारा रिजल्ट रहा है जो किसी भी परीक्षा में सबसे ज़्यादा रहा है. ये बात को आप समझेंगे तो बिल्कुल, अगर आपने हिंदी अपनी फर्स्ट लैंग्वेज ली है तो आप इस चैनल को पकड़ कर रखेंगे दोस्तों, यहाँ से कहीं नहीं जाएंगे क्योंकि हम आपको पास करवा कर देंगे जून की परीक्षा में. इस बात को याद रखेंगे. तो इसको परचेस करना चाहते हो तो व्हाट्सअप नंबर दिया गया है, अभी कांटेक्ट कर क्या है दोस्तों आप इसको परचेस कर सकते हैं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न आहे की हंस व स्वरांच्या ओके रसस्वर असेल ते ओके मिस्टेक काहीतरी रसस्वरांचा उच्चार कसा असतो. ओके, कसा असतो म्हणजे कमी लांबीचा असतो बरोबर. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17. आता 17वा प्रश्न बघा. 17वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते. आता हे बघा, कठोर व्यंजन कोणते आणि मृदू व्यंजन कोणते आपल्याला माहीत पाहिजे. या ठिकाणी प्रश्न काय आहे की कठोर व्यंजन कोणते आहे. व्यंजन संदर्भात सुद्धा 2 प्रश्न विचारले जातात, च, ग, ड, द. तर हे बघा, च म्हणजे ऑप्शन जे एक असेल हे कठोर व्यंजन आहे. म्हणजे पर्याय जे एक असेल, ऑप्शन जे एक असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्न आपण या ठिकाणी काय आहे तर इम्पॉर्टंट आणि मोस्ट IMP प्रश्न ॲड केलेले आहे. महा प्लस ईश्वर. आता या ठिकाणी आपल्याला संधी करायची आहे. ओके, महान प्लस ईश्वर हे 2 वेगवेगळे म्हणजे संधी विच्छेद केलेली आहे, संधी करायची आहे. तर काय बरोबर उत्तर येईल, महेश्वर, महेश्वर, महेश्वर किंवा महेश्वर. तर हे बघा, महेश्वर म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे की मी कादंबरी लिहीन, वाक्याचा काळ ओळखा.
ओके, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि साधा वर्तमान काळ अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. मी कादंबरी लिहीन म्हणजे क्रियापद काय आहे तर लिहीन आहे. म्हणजे ऑप्शन जे भविष्यकाळ असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की शाबास, असेच यश पुढेही मिळो. आता हे एक वाक्य दिलेलं आहे. वाक्य कशा प्रकारचं आहे? आश्चर्यदर्शक आहे. आता या ठिकाणी आश्चर्यासारखे काय आपल्याला वाटत आहे का? काहीच नाही. हर्षदर्शक आहे? नो. हर्षदर्शक सुद्धा हे वाक्य नाही. संमतीदर्शक आहे? नो. ओके, आणि शेवटी काय आहे? प्रशंसादर्शक आहे. तर हे बघा, प्रशंसा या ठिकाणी केलेली आहे की शाबास, असेच यश पुढेही मिळो. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण म्हणजे 20 प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी भाषा 1 आणि भाषा 2 पेपर 1 आणि पेपर 2 साठी पाहिले आहोत मित्रांनो. स्क्रीनमध्ये तुम्हाला आमची मराठीची नोट्स या ठिकाणी दिसत आहे. 199 प्राइस आहे. टोटली साहित्यकार, रचनाकार आणि टोटली ग्रामरचे जे कंटेंट आहे आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. प्रश्न संचाचे काम आपले सुरू आहे. म्हणजे मराठी क्वेश्चन सेट 1, मराठी क्वेश्चन सेट 2, प्रत्येक पेपरसाठी 10-10 प्रश्नपत्रिका तुम्हाला लवकरच मिळणार आहे. त्यासाठी आपलं काम सुरू आहे. म्हणजे हे नोट्स वाचा, कंटेंट समजून घ्या. म्हणजे परीक्षेमध्ये नेमके टॉपिक कशा प्रकारे येतात हे तुम्हाला माहीत पडेल मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.